मूकनायकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। दुपारच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत एक आरोग्यविषयी विशेष बातमी। जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मागील अनेक वर्षापासून आरोग्य शिबिर भरवण्यात येते। तर या वर्षी सुद्धा 9 जून रोजी दीनबाई विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे आणि या आरोग्य शिबिरानंतर पुढील उपचारासाठी सावंगी मेघे या ठिकाणी त्या रुग्णांना घेऊन गेल्या जाते। तर सर्वांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे माजी शहर प्रमुख संजय चोपडे आणि इतर शिवसैनिकांनी आवाहन केलेले आहे। तर चला अधिक माहिती जाणून घेऊयात माजी शहर प्रमुख संजय चोपडे यांच्या माध्यमातून या शिबिराविषयी विशेष माहिती। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आता याला दरवर्षी म्हणता येत नाही, कारण एका वर्षात दोन वेळा हा कार्यक्रम होऊन आला। माननीय नामदार आपले लोकप्रिय नेते संजय राठोड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेली संकल्पना आहे। त्या संकल्पनेनुसार महाआरोग्य शिबिराचं आयोजन दरवर्षी 2 वेळा होते। आम्ही फक्त तारीख सांगण्यासाठी आलेलो, बाकी सगळं दिग्रसकर जनता, दिग्रस तालुक्यातील जनतेला या उपक्रमाबद्दल पुरेशी माहिती आहे। फक्त आम्ही जनतेला फक्त एवढं कळवू इच्छितो की येणारा कार्यक्रम आता 9 जून रोजी रविवारी दीनबाई विद्यालय दिग्रस येथे दरवर्षीप्रमाणे तिथेच होणार आहे। 9 जून रोजी दिग्रस शहर व तालुक्यातील सगळे गरजवंत जितकी जी मंडळी आहे त्यांच्यापर्यंत ही बातमी जावी, आपल्या माध्यमातून जावी व जास्तीत जास्त लोकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा। या महाआरोग्य शिबिरामध्ये खूप म्हणजे अशा मोठ्या प्रमाणाचे आजार जे आपल्या भागात जास्त प्रमाणात आढळतात असे सर्व आजार कव्हर करण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे 1 रुपये खर्च नाही। ज्या आजारांवर शासकीय योजनेअंतर्गत पैसा खर्च होणार नाहीये त्या आजारांचा खर्च माननीय संजय राठोड साहेब यांची जी सेवाभावी संस्था आहे त्या संस्थेमार्फत खर्च करण्यात येणार आहे। आणि जो व्यक्ती दुर्बल आहे, शरीराने दुर्बल आहे, अपंग आहे, अशा व्यक्तीसोबत एक त्या कुटुंबातला व्यक्ती सावंगी मेघे येथे पुढील उपचारासाठी जाण्यासाठी त्याला परवानगी देण्यात येते। आणि त्याचप्रमाणे दरवेळेस इथे शिवसेनेचे जितके काही कार्यकर्ते आहेत याच्यात धावून जाऊन काम करतात। तर सर्व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो या माध्यमातून की आपापल्या ग्रामीण भागामध्ये 9 जून रोजीच्या आरोग्य शिबिराची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा व या आरोग्य शिबिराला, महाआरोग्य शिबिराला जास्तीत जास्त चांगला प्रतिसाद मिळो आणि आपल्या तालुक्यातील गरजवंत, आरोग्यापासून वंचित असलेल्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी अशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो आणि सर्व लोकांनी याला चांगला प्रतिसाद द्यावा ही अपेक्षा व्यक्त करतो। अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत राहा मूकनायक न्यूज चॅनल। सदैव आपल्या सोबत आहे। धन्यवाद।